हाय, नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आज पाऊस बघा, पाऊस भरपूर पडतोय. पाऊस थांबायला तयार नाही. गावाला तर इतका तुफान आहे. आता माझे मिस्टर कोकणात गेलेत गावाला, पण येण्याचे वांदे झालेत. इतका पाऊस पडतोय, भरपूर पाऊस पडतोय. तर पाऊस पडणं म्हणजे उलट तोंडाची चव वाढणं. पावसात आपल्याला वाटतं की भजी खावी किंवा तळलेले पदार्थ हे खावं ते खावं. आता आपण आज आहे शनिवार. मग तुम्हाला मी पूर्ण हप्त्याच्या भाज्या दिलेल्या. पूर्ण हप्त्याच्या दुधीची, मेथीची, चण्याची, बऱ्याच म्हणजे तुम्हाला मी पूर्ण हप्त्याचं शेड्यूल दिलं. अगदी चिकन पटियाला तुम्ही घाईत सुद्धा बनवू शकता. अशा घाईतच बनवणारे सगळ्या डिश मी तुम्हाला दाखवल्या. अगदी भेंडी फ्राय, गवार, सगळ्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्या. बघा, ह्या हप्त्याचं म्हणजे जर तुम्हाला पुढच्या हप्त्याचं जर शेड्यूल करायचं असेल की न घाई होता चला आपण ह्या भाज्या करून बघाव्या, तुम्ही माझं पूर्ण हप्त्याचं शेड्यूल बघा आणि लगेच तुम्ही ते सगळ्या भाज्या वगैरे तयार ठेवा, आणून ठेवा. आणि मी त्याच्यात तयारीसहित सांगितले की काय तयारी करायची की पटकन आपलं काम होईल. तशी तयारी करून ठेवलीत ना, तुम्हाला हा हप्ता जेवणाचं म्हणजे काय बनवू भाजी, काय करू, कसं करू याचं टेन्शन होणार नाही. आणि शिवाय तुमच्या तोंडाची टेस्ट वेगळी असेल, कारण वेगळ्या पद्धतीच्या बनवलेल्या आहेत म्हणून. तर आता ते झालं, पूर्ण हप्ता गेला, आला शनिवार. आता सुट्टीचा दिवस. आज काय करायचं? भाजी तर काहीच आणलेली नाही. आताच रविवारी जाऊन सगळ्या भाज्या आणायच्या आहेत पुढच्या हप्त्याच्या. मग आज काय करायचं? तर आज तुम्ही हप्ताभर ज्या काय भाज्या बनवल्या त्या जेवढ्या राहिल्यात त्याचं आपण व्हेज कोल्हापुरी बनवूया. कशी आहे आयडिया? त्याची आपण व्हेज कोल्हापुरी बनवायची आहे, किंवा मिक्स व्हेज म्हणा, काही म्हणा. तर त्या सगळ्या भाज्या राहिल्या. ग्रीन पीस आपल्याकडे असतोच, वाटाणा हा आपल्याकडे असतो, ओला वाटाणा. आता काय फ्रोझनचा मिळतो त्यामुळे आहे, नाहीतर सुके असतील तर भिजत घाला. वाटाणा झाला. आपण शिमला मिरची भरलेली दाखवली, त्यातली शिमला मिरची राहिलेली आहे. मक्याचं हे केलेलं मी मुलासाठी, म्हणजे आपण जे थोडं थोडं काही करून ठेवतो ना तेवढं. फरसबीची केलेली त्यातली थोडी फरसबी राहिली, फ्लावर आणलेला त्यातला फ्लावर राहिला. जे काय हप्त्याला आपण आणलेलं त्याच्या भाज्या राहिल्यात. आता आपण त्याच्या मिक्स भाजी बनवून टाकायची. झालं की नाही आपली आज म्हणजे शनिवारचं एक नवीन बेत पण झाला आणि आपला शनिवार पण साजरा झाला. तर चला आपण आता मिक्स व्हेज म्हणा किंवा व्हेज कोल्हापुरी म्हणा, काही म्हणा, ते बनवायचं आहे. या बघा, भाज्या ज्या काही होत्या त्या घेतल्यात. फ्रोझन वाटाणा होता तो घेतला आहे. फक्त याच्यामध्ये ना मी पनीर पण होता माझ्याकडे, पण थोडं पनीर आणि मशरूम या दोन भाज्या मी यात आणल्यात. बाकी सगळ्या माझ्याकडे होत्या त्यातल्याच घेतल्या. तर हे गाजर आहे, आपण कटलेट बघितलं ना, त्यातलं गाजर, शिमला मिरची, ही फरसबी आहे, फ्लावर आहे, आणि हे मशरूम आहेत. मशरूम तेवढे मी मागवले, कारण मशरूम जास्त राहत पण नाही फ्रीजमध्ये, त्यामुळे ते जेव्हा हवेत तेव्हा बनवायचे. आता हेच मशरूम राहिलेत ना, सगळे काय आपण घेतले नाहीत, मग यातलेच आपण लगेच दुसरी भाजी बनवून टाकायची. बघू, हवी तर दाखवीन तुम्हाला. आता ह्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कापून वगैरे आपण घेतल्यात छोट्या छोट्या आकारामध्ये. आता आपण वाटाणा घेतला, शिमला मिरची नाही, शिमला मिरची आपण पनीरसोबत फ्राय करायची, कारण ती अगदीच शिजून जाईल म्हणून ती पनीरसोबत घ्यायची. एकच मिनिट. गाजर घेतला, फरसबी घेतली, फ्लावरसुद्धा छोटे छोटे तुकडे करून स्वच्छ धुवून वगैरे घेतले. अशा सगळ्या भाज्या. यातही तुम्हाला अजून काय राहिलेल्या असेल, तुमच्या दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील चालतील, काही असं नाही की ह्याच घेतल्या पाहिजेत, कुठल्याही घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये. बटाटा हवाय, बटाटाही घ्या. आता मसाला, हे सुद्धा आता सुद्धा मला बाहेर जायचंच होतं,
त्यामुळे शनिवार रविवार तर काहीतरी बेत असतोच कुठे जाण्याचं वगैरे. तरीही मी म्हटलं चला पटकन काय आहेत भाज्या त्या घेऊया. आणि आता आपण खोबरं घेतलं आणि काजू घेतले. काजू ना माझे रोस्टवाले होते, भाजलेले होते ते, आणि त्याच्यात 1 चमचा दही घेतलं. झाला हा आपला मसाला झाला. खोबरं किसलेलं असेल तर तुमचं आणखीनच छान. हा केला मसाला, तो बाजूला ठेवूया. आता त्याच ह्याच्यामध्ये बघा पटपट मोठा मोठा कांदा कापायचा, मोठा मोठा टोमॅटो कापायचा, आलं लसूण घ्यायचं. तुमच्याकडे आलं लसूण असेल तर आणखी सोपं झालं बघा. नुसतं कांदा कापला, टोमॅटो कापला, मिरची घ्यायची एखाद दुसरी, कोथिंबीर घेतली, फिरवून द्यायचं. आता ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत. याला आपण काय करायचं, हा मसाला करायच्या आधीच आपण मिक्स केल्या ना भाज्या, तेव्हाच आपण सगळे मसाले लावून घ्यायचे. म्हणजे ते भाज्यांना पण अशी स्वतःची मग टेस्ट येते. मीठ वगैरे सगळं असं लावून घ्यायचं. तर आपण बघा काय काय. आता मी दही घेते, चांगले मोठे 2 चमचे दही घ्या, कारण आपल्या एवढ्या भाज्या आहेत चांगल्या, जवळजवळ अर्धा किलोच्या भाज्या आहेत आपल्या, त्यामुळे चांगलं 2 चमचे दही लावा तुम्ही त्याला. आलं लसूण टाकले, कारण आपण वाटणामध्ये आलं लसूण घेतले, थोडंसं घातले. आता याच्यामध्ये आहे ना तिखट आहे आणि गरम मसाला आहे. साधा आपला गरम मसाला कुठलाही घ्या तुम्ही, पाकिटाचा घ्या, घरी बनवलेला घ्या. घरी बनवलेली कुठलीही वस्तू अगदी मस्त. आता हे जे मसाले मी त्यात टाकते ना, तेच ह्या पनीर आणि शिमला मिरचीमध्ये टाकते. हे धणा जिरा पावडर आहे, जिरा पावडर आहे, धणा पावडर आहे. थोडंसं मी ह्याच्यात पनीरमध्ये घालते. आता सगळे मसाले घातलेले आहेत. आणि ते आपण छान सगळे मिक्स करायचे. त्याच्यात मीठ घालायचं थोडं. याच्यामध्ये बिर्याणी मसाला घ्या, आणखी छान लागेल तेव्हा बिर्याणी मसाला घ्या. आता जे मसाले ह्याच्यात टाकले तेच आपण पनीर आणि शिमलामध्ये टाकले. आता मस्त हे सगळं हातानेच अगदी मिक्स करून घ्या, म्हणजे छान लागेल सगळ्या भाज्यांना. सगळं अगदी चोळून ठेवा. बघा दही, मीठ आणि एवढे सगळे मसाले, बिर्याणी मसाला, गरम मसाला, तिखट मसाला आणि धणा जिरा पावडर, असे सगळे मसाले छान लावलेले आहेत. असं ते आपले बाकीचं मसाल्याचे, आणि हे सगळं लावून ठेवायचं. आणि मग आपण मसाल्याची तयारी करायची, मसाले करून घ्यायचे. म्हणजे तोपर्यंत आपली भाज्या पण छान मुरून होतात अगदी मसाल्यांमध्ये, मिठामध्ये. तसंच आता आपण हे आपलं शिमला आणि पनीरला लावायचं. मशरूमसुद्धा तुम्ही यात घेतलेत पनीरसोबत तरी हरकत नाही. यातही थोडं दही टाकायचं, कारण आपण त्याच्यात टाकले ना. आणि सगळं छान असं लावून ठेवायचं. पनीरला थोडं हलकं हलकं मिक्स करा. याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना, तीही घ्या तुम्ही, म्हणजे छान असा कलर येईल. असं सगळं लावून छान 15-20 मिनटं ठेवा, जास्त नाही. वेळ नसेल तर नाही हरकत नाही, मसाले झाले की द्या फोडणीला. पण भाजी करून बघा, खूप छान होते. तर छोटे असतील तर 2, मोठा असेल तर 1 असे कांदे घ्या. थोडं फोडणीला उभा चिरून कांदा घ्या. छान कांदा घ्या. आणि आता फ्राय पॅन तापत ठेवायचं आणि भाजी बनवायला घ्यायची. भाजीचं 2 चमचे तेल घातलं. आणि 2 चमचे
तुम्हाला आवडत असेल तर तूप घाला, नसेल तर तेलात केलीत तरी छान, पण मी 2 चमचे तूप घालते, छान चव येईल. आता हे गरम झालं. पनीर आणि शिमला मिरची त्याच्यामध्ये आपण फ्राय करून काढूया. थोडी परतली छान. आपलं पनीर आता परतून झालंय. आता हे आपण काढून घेऊया कढईतून. आता याच कढईमध्ये, ह्याच तेलामध्ये आपण कांदा परतायचा. आपण कापून ठेवला होता ना, तुम्ही पनीर आणि शिमला वेगळं फ्राय करून काढलं असतं तरी चाललं असतं, पण काय आपण एकाच कढईमध्ये कशाला वेगळं फ्राय केलं की तेल जरा जास्तच लागतं. मग आता सगळ्या भाज्या टाकून घेतल्या. भाज्यांना बघा आपण सगळे मसाले लावलेत, त्यामुळे आपल्याला काही घालायची गरज नाही आहे. थोडंसं झाकण ठेवून भाजी वाफवून देऊया, अगदी 2 मिनिटासाठी. छान थोड्याशा झाल्यात. पुन्हा आपल्याला थोडंसं झाकण ठेवावं लागेल. आपल्याला भाजी 50-60% शिजवायची आहे जास्त, कारण आपण मसाल्यात राहिलेली शिजेल. अगदीच एकदम शिजवून त्यांचं हे नाही करायचं. आता आपण टोमॅटो कांद्याचा जो मसाला केलेला तो घालायचा. आता टोमॅटो कांदा कच्चा चपला होता, त्यामुळे थोडं त्यालाही परतायला वेळ द्यायचा तेलामध्ये. छान बघा कसा कलर दिसतोय आपल्या भाजीचा. जसा कलर आहे ना, तशी खायला पण खूप छान लागते. बघा मलाही आज जायचं होतं बाहेर थोडं, त्यामुळे माझीही घाईच आहे, पण तेवढ्या घाईत आपण ही भाजी बनवू शकतो असं मी तुम्हाला सांगते. पटापट मिक्सी लावायचं आहे, काही भाजायचं नाही, काही नाही. आता झालं आहे बघा, छान आपला मसाला पण लागला आहे. आता आपला दुसरा मसाला बाकी आहे, खोबरं आणि काजूची पेस्ट केलेली ती बाकी आहे. आता ती घालायची आपण. हे बघा, तर खोबरं आणि काजूला काही जास्त असं हे करायला लागत नाही. थोडं छान परतून द्यायचं मिक्स करून. याला पण एक 4 मिनटं जातील, दोनदा परतवून. एकदा 2 मिनटं परतवली. आता पाणी घालायचं, मसाल्याचं वगैरे धुतलेलं. जास्त पातळ नाही करायची आपल्याला ही भाजी. थोडं पाणी घालून आता बघा भाज्या राहिलेल्या जेवढ्या शिजायच्या त्या सगळ्या आता अशा शिजतील. मिठाचा अंदाज घ्यायचा, आपण आधी टाकलेलं असेल नंतर टाकलेलं असेल. मीठ मसाल्याचा अंदाज घ्यायचा, मसाला कमी घातला असेल तर घालायचा. आता आपण आपलं पनीर आणि शिमला राहिलेलं ते घालायचं, कारण आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, मसाला छान फ्राय झालेला आहे. मग आता आपलं हेच काम राहिलं आहे, फक्त आपलं पनीर आणि शिमला टाकायचे. थोडंसं पाणी घालूया भाज्यांचं वगैरे, मस्त मिक्स करूया.
बघा भाजीचा रंग वगैरे खूप छान आले. आपल्याला वरून कोथिंबीर घालायला पाहिजे की काय, काही नाही. एक कस्तुरी मेथी तेवढी वरून घाला चव येण्यासाठी. या भाजीसोबत पराठे छान असे मस्त बनवतात. तुम्हाला पराठ्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, आपण पराठे पण बनवू भाजीसोबत खायला. आपली भाजी तयार आहे, करून बघा. लाईक शेअर करा. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर करा. अशीच नवीन नवीन डिश घेऊन येत जाईन मी. बघा मस्त भाजी झाली आहे. आपली भाजी बघितलीत कशी झाली आहे. चला पूर्ण बघा व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.